एक नारळ आयुष्य बदलू शकतं. वाटतंय ना विचित्र? मलाही देखील तेवढंच विचित्र वाटलं ज्या वेळेला मी ही स्टोरी माझ्या मित्राकडून ऐकली. कोकणामध्ये याच्या खूप साऱ्या स्टोऱ्या ऐकवल्या जायच्या. तर अशीच काहीशी स्टोरी माझ्याकडे देखील. तर ही स्टोरी आहे कोकणातील सुप्रसिद्ध असलेल्या भायंगी भूताबद्दल. यामध्ये ज्याच्यासोबत हे घडलं आहे त्याचं नाव आपण अभय म्हणून ठेवूया. मला असं सांगितलं आहे की ही स्टोरी खऱ्या अनुभवावरती आधारित आहे. अभय एक साधासुधा मुलगा होता जो की आपल्या आई बाबा आणि एक लहान बहीण देखील होती तिला. त्यांच्यासोबत तो आपल्या कोकणात असलेल्या घरी राहायचा. अभयबद्दल सांगायचं गेलं तर अभयचं शिक्षण हे नॉर्मली 12वी पर्यंत झालं होतं. 12वीच्या नंतरला त्याने शिक्षण सोडून आपल्या कामाला लागला होता, कारण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. त्यामुळे त्याने तो पर्याय निवडला होता. अभय नॉर्मली जॉब गॅरेजमध्ये करत होता. गॅरेजमध्ये जॉब करता करता तो सकाळी उठून पेपरची देखील लाईन टाकायचा. पेपरची लाईन टाकून झाल्याच्या नंतर आपल्या गॅरेजच्या कामावरती जायचा. अभय या गोष्टींपासून थोडा कंटाळला होता की आपण जॉब करतो, आपल्याला कुठे जायला भेटत नाही, आपल्याला कुठे फिरायला भेटत नाही. तर त्याचं असं होतं की आपलं पण आयुष्य आहे तर आपल्यालाही जगता आलं पाहिजे. या गोष्टींसाठी तो थोडाफार कंटाळलेला होता. जरी अभयला आपल्या रोजच्या रुटीनचा कंटाळा आला असला तरी अभयला याची जाणीव होती की आपण जर नाही केलं किंवा कंटाळा केला तर अजून परिस्थिती बिघडू शकते, अजून जास्त प्रॉब्लेम वाढू शकतात. असाच एक दिवस अभय आपल्या कामावरती असतो आणि तिकडे त्यावेळेला त्याचा खूप जुना मित्र, खूप खास मित्र, ज्याचं नाव आपण योगेश ठेवूया, तो तिकडे येतो. तो तिकडे आल्याच्या नंतरला अभयला तिकडे बघतो. त्यावेळेला त्याला असं वाटतं की हा आपला कॉलेजचा मित्र अभय तर नाही ना. त्याच्या जाऊन पाठी उभा राहतो आणि त्याला आवाज मारतो अभय. त्यावेळेला अभय त्याला मागे वळून बघतो आणि बोलतो, अरे योगेश, तू कुठे आहेस, कुठे, कसा आहेस आणि एवढे वर्ष कुठे होतास? त्यावेळेला योगेश त्याला सर्व सांगतो की मी 12वीच्या नंतरला मुंबईला गेलो होतो राहायला. आता मी पुन्हा इकडेच आलोय कायमचं राहण्यासाठी. त्यांच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात, पण अभय आपल्या कामावरती असल्यामुळे त्याला जास्त काही बोलायला भेटत नाही. त्यानंतरला आज रात्री भेटूया का, जेवण वगैरे झाल्याच्या नंतरला थोड्या वेळासाठी आपण भेटूया का. जसं ठरल्याप्रमाणे ते दोघं भेटतात देखील. भेटल्याच्या नंतरला खूप साऱ्या गप्पा तेव्हा देखील होतात. त्यानंतरला अभय आपल्या लाईफमध्ये जे काही चालू असतं, जे काही प्रॉब्लेम असतात ते त्याला सांगतो की असं असं आहे, मला दुसरं काही करायला मिळत नाही, कुठे जायला देखील मिळत नाही, मला या सर्व गोष्टीचा कंटाळा आलाय, नुसतं काम आणि घर. कधी आपलं चांगलं होईल, कधी चांगले दिवस येतील, कधी सर्व नीट होईल, ह्या अशा सर्व काही गोष्टी तो योगेशला सांगतो. योगेश त्यावरती त्याला चांगला मित्र म्हणून एक समजूत देतो की होईल सर्व ठीक, थोडा टाइम लागेल पण होऊन जाईल, तू काळजी करू नकोस आणि विचार करणं बंद कर. त्यावरती परत अभय त्याला म्हणतो की कधी, अजून किती वेळ लागेल. तर त्यावरती योगेश पुन्हा तेच त्याला बोलतो की अरे होणार, प्रत्येक गोष्टीचा टाइम असतो, प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो, असं सहजच काही मिळत नाही. जर असं सहजच काही पाहिजे असेल तर तुला मग बायंगी घ्यावी लागेल. हे योगेश त्याला असंच मस्करीमध्ये बोलला होता. बायंगी काय असतं बायंगी? त्यावरती योगेश त्याला म्हणतो, तुला बायंगी नाही माहिती? हे आपल्या कोकणामधलं सुप्रसिद्ध असं भूत आहे, जे की आपण आपल्या घरी घेऊन आलो की आपल्याला खूप सारे पैसे देतो. खूप मोठे मोठे बिझनेसमॅन याला घेऊन जातात आपल्यासोबत आपल्या घरी आणि हा त्यांची भरभराट करून देतो. त्यांच्या व्यवसायामध्ये खूप जास्त प्रगती देतो. जे ह्याच्याकडे मागशील ते हा देतो. याचं पालन करावं लागतं, याची पूजा करावी लागते. देव पूजायचे नसतात जेव्हा याला आपण आपल्या घरी घेऊन देतो. याला भोग द्यावा लागतो. तुझ्या पैशाचे मार्ग मोकळे हा करतो. पण असंही बोललं जातं की हे खूप भयंकर आहे, जीवही घेतं. याचे काही असे नियम असतात, ते मोडायचे नसतात. ते मोडले तर मग हा आपल्याला हानी करू शकतो. हे कुठे मिळतं, कसं मिळतं मला माहिती नाही. जेवढं माहिती होतं तेवढं मी तुला सांगितलं. जाऊ दे आता, चल आपण जाऊया, खूप लेट झालाय. त्या कामावरती देखील जायचे आणि तुला देखील. पुन्हा कधीतरी आपण भेटू. एवढं बोलून योगेश तिकडून निघून जातो. अभय घरी आल्याच्या नंतरला त्याच्या डोक्यामध्ये याचेच सारखे विचार येत असतात की हे असं कसं असू शकतं. तो खूप जास्त विचार याचा करतो. 2-3 दिवस त्याच्या डोक्यामध्ये हेच चालू असतं, याचेच विचार चालू असतात. थोडे दिवस निघून जातात. थोड्या दिवसाने अभय आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या कामावरती असतो. कामावरती असताना त्याच्या शेजारी जो राहणारा मुलगा असतो तो धावत त्याच्या इकडे येतो आणि त्याला म्हणतो की अभय लवकर चल, अभय लवकर चल. त्यावेळेला अभय त्याला विचारतो, काय झालं, कशासाठी आणि तू एवढा धावत धावत का आलायस, काय झालं नक्की?
त्यावेळेला तो अभयला सांगतो, तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे, तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलंय, आपल्याला लवकरात लवकर तिकडे जायचंय, तर तू लवकर चल. तो ज्या वेळेला हे ऐकतो त्यावेळेला जसा असतो, ज्या अवस्थेत असतो त्या अवस्थेत हॉस्पिटलच्या दिशेने पळायला लागतो. तिकडे गेल्याच्या नंतरला त्याची आई, त्याची बहीण तिकडेच असतात. त्यांच्या जवळ तो जातो आणि त्यांना तो विचारतो नेमकं झालं काय. त्यावेळेला त्याची आई सांगते त्याला की तुझे बाबा कामावरती असताना थोडं काम पटकन व्हावं, त्यामुळे त्यांची जी गाडी आहे ती थोडी वेगात चालवत होते. अभयच्या बाबांकडे एक गाडी देखील होती, म्हणजेच बाईक होती. तर ती बाईक थोडी वेगात चालवत असताना ती घसरली आणि त्यांचा ॲक्सिडेंट झालाय. त्यांना तिकडच्या जमलेल्या लोकांनी इकडे घेऊन आले. त्यांच्यावरती उपचार आतमध्ये चालू आहेत. डॉक्टर त्यांना आतमध्ये घेऊन गेले. अजूनपर्यंत त्यांना काय झालंय, किती लागलंय हे आम्हाला देखील माहिती नाहीये. हे सर्व त्याची आई त्याला रडत रडत सांगते. थोड्या वेळ ते लोक तिकडेच उभे असतात. थोड्या वेळाने डॉक्टर तिकडे येतात. डॉक्टर आल्याच्या नंतरला त्यांना जी काही कंडिशन असते त्यांची ती सांगतात. डॉक्टर असे म्हणतात की गाडीचा वेग जास्त होता, त्यामुळे त्यांच्या पायाला आणि डोक्याला मार लागलाय. डोक्याचा मार तर ठीक होऊन जाईल, पण पायाचं मी सांगू शकत नाही. कदाचित ते थोडे दिवस चालूही शकत नाही किंवा कायमचं देखील. मी माझे उपचार पूर्णच्या पूर्ण करतोय, मी माझे प्रयत्न पूर्णच्या पूर्ण देतोय, बाकी सर्व देवावरती आहे. हे जेव्हा त्याची आई आणि तो ऐकतो त्यावेळेला ते दोघं तिथल्या तिथेच रडायला लागतात, खूप जोरजोरात ते पण. त्यानंतरला आता अभयला टेन्शन जास्त झालं होतं. बाबा आता काम करू शकणार नव्हते. अभयचं घर हे अभय आणि अभयच्या बाबांवरती चालायचं, त्यामुळे त्याला आता खूप जास्त टेन्शन झालं होतं. हा त्याच्यावरती आला होता. त्याला सुचत नव्हतं की कसं करायचं आणि काय करायचं. तरीही त्याने त्याच्याकडून जेवढं काही होत होतं तेवढं तो करत होता. हॉस्पिटलचं बिल हे जास्त वाढत होतं. हे सर्व एकटं अभयला हँडल करावं लागत होतं. अभयकडे जेवढे काही पैसे होते साठवलेले आणि त्याने अजून इकडून तिकडून गोळा केले, म्हणजेच की कर्ज काढलं आणि त्यात त्याच्या बाबांचं हॉस्पिटलचं बिल जे काही होतं ते भागवलं. अभयला एका बाजूला टेन्शन देखील होतं की आता कसं होणार, कसा आपला खर्च भागणार, घराचा, यांचा, औषधांचा. त्यामध्ये त्याच्या मनामध्ये अजून एक विचार येत होता की आपले बाबा बरे होतील हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. थोड्या दिवसांनी त्यांना घरीही आणण्यात येतं. अभयच्या एकट्याच्या कमाईमध्ये हे सर्व हँडल करणं कठीण जात होतं. कर्ज देखील वाढत होतं. एक दिवशी अचानकपणे त्याच्या मनामध्ये हा विचार येतो की त्या दिवशी योगेश जे सांगत होता ते आपण घेऊन बघूया का, कायच होईल, घेऊन बघूया का. जसं तो म्हणत होता की हा दिवस बदलतो, तर तसं याने आपले दिवस बदलल्याच्या नंतरला आपण ज्याच्याकडून आणलंय त्याच्याकडे आपण त्याला रिटर्न देऊन टाकू. हे काय असतं नक्की ते तर बघूया. असे विचार त्याच्या मनामध्ये कंटिन्यू येत होते. खूप जास्त त्याचा विचार करून करून तो ठरवतो की आपण हे घेऊया म्हणून, आणि असं ठरवतो की आपण दुसऱ्याच दिवशी योगेशला जाऊन भेटायचं. जसं ठरवतो तसं तो जाऊन योगेशला देखील जाऊन भेटतो. योगेशला सर्व घडलेली घटना सांगतो आणि योगेशला हे देखील बोलतो, तू त्या दिवशी जे बोलत होतास बायंगी ते मला हवंय. त्यावेळेला योगेश 2 मिनिटासाठी शांतच होतो. त्यावरती तो अभयला हे देखील म्हणतो, अरे हो तुझे प्रॉब्लेम आहेत बरोबर आहे, पण या मार्गाला का जायचं, काही ना काहीतरी दुसरा मार्ग निघेल. त्यावरती अभय म्हणतो की काहीच दुसरा मार्ग निघणार नाही, मला हाच एक मार्ग दिसतोय, तू याला नाही बोलू नकोस, माझी विनंती आहे तुझ्याकडे. खूप जास्त प्रॉब्लेममध्ये आहे मी, मला समजून घे थोडं. खूप जास्त विनंती केल्याच्या नंतरला योगेश तयार होतो. पण योगेश त्याला म्हणतो की हे कुठे भेटतं ते मला माहिती नाही, मला 2 दिवस दे, त्यानंतरला मी तुला माहिती करून सांगेन की हे कुठे मिळतं ते. त्यावरती अभय त्याला म्हणतो ठीक आहे चालेल. जसं योगेश त्याला बोलतो 2 दिवसांनी तू ये, तसा अभय 2 दिवसांनी त्याच्याकडे जातो देखील. गेल्याच्या नंतरला त्याला डायरेक्ट तेच विचारतो, जे मी तुला काम सांगितलं होतं ते तू पूर्ण केलंय की नाही. त्यावरती योगेश त्याला म्हणतो हो मी केलंय ते काम पूर्ण, मला माहिती पडलीये ती जागा, जे तुला पाहिजे ते तिकडे मिळेल. जसं त्यांच्यामध्ये हे बोलणं होतं तसं थोड्या वेळाने ते तिकडे जायला निघतात देखील. योगेश आपल्या बाबांची मोटरसायकल घेतो आणि तिकडे जायला ते दोघं जण निघून जातात. तिकडे गेल्याच्या नंतरला तिकडे एक नॉर्मल अशी झोपडी असते आणि त्या झोपडीच्या आजूबाजूला थोडंफार जंगल देखील असतं. ते जाऊन त्या झोपडीच्या दरवाज्यावरती उभे राहतात
तेवढ्यात त्या झोपडीच्या आतमधून एक बाबा येतात. ते बाबा त्यांना विचारतात, काय रे पोरांनो, रस्ता चुकलात की काय? त्यावरती योगेश त्यांना म्हणतो की नाही बाबा, आम्हाला इकडेच यायचं होतं तुमच्याकडे. जेव्हा ते हे ऐकतात त्यावेळेला त्यांना कळतं की हे कशासाठी इकडे आले. त्यांना ते सरळ नाही बोलतात, तुम्ही ज्याच्यासाठी इकडे आलात आहे ते मी तुम्हाला नाही देऊ शकत. त्याच्यानंतरला ते खूप जास्त त्यांना विनंती करतात. जे काही प्रॉब्लेम असतात, जी काही परिस्थिती चालू असते ती त्यांना सांगतात. त्यांना सांगितल्याच्या नंतरला ते बोलतात, हे जेवढं तुम्हाला सोपं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. याचं पालन करावं लागतं, याला नियमित भोग द्यावा लागतो. याला ज्या जागेवरती ठेवशील त्या जागेवरती स्वच्छता ठेवावी लागते. याचा नियम मोडता कामा नये, याच्याबद्दल कोणाला सांगता नाही. हे तू नको घेऊस, हे खूप बेकार आहे. अभय त्यांना खूप विनंती करतो. खूप विनंती केल्याच्या नंतरला ते बाबा त्याला द्यायला तयार होतात. सांगतात की जी काही अमावस्या किंवा पौर्णिमा येईल त्यावेळेला तू माझ्याकडे ये आणि पुन्हा एकदा विचार करून ये, कारण हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. ह्याच्यामध्ये तुला देखील धोका आहे आणि तुझ्या घरातल्यांना देखील. तुला देखील हानी करू शकतं किंवा तुझ्या घरातल्यांना देखील हानी करू शकतं. पुन्हा एकदा थंड डोक्याने विचार कर आणि मग माझ्याकडे ये. त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतरला ते तिकडून निघतात आणि आपल्या गाडीजवळ येतात. गाडीजवळ आल्याच्या नंतरला योगेश पुढे त्याला समजावतो की अभय, याच्यामध्ये नको पडू, हे खूप बेकार आहे, याचा अंत खूप बेकार होतो. बघ, विचार कर आणि मगच इकडे ये. त्या बाबांनी त्याला हे देखील सांगितलेलं असतं की येताना तू एकटा यायचं आणि जे काही सामान लागतं त्याच्यासाठी ते त्याला आणायला सांगितलेलं होतं. घरी येतो अभय, पुन्हा एकदा विचार करतो सर्व की याच्याने काय होतं. कारण जसे योगेश आणि ते बाबा बोलले होते त्याला, पुन्हा एकदा विचार कर, हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. तसा तो विचार देखील करतो, पण त्याच्या डोक्यामध्ये जे टेन्शन असतं त्यामुळे त्याला तोच एक पर्याय दिसत असतो आणि तो बोलतो की जे काही होईल ते बघता येईल. अशा विचाराने तो ठरवतो आणि जी येणारी अमावस्या असते, थोड्याच दिवसाने अमावस्या असते, त्या दिवशी तो त्या बाबांकडे जातो. बाबांकडे गेल्याच्या नंतरला झोपडीच्या दरवाजावरती तो जाऊन उभा राहतो. ते बाबा आतमधून बाहेर येतात, त्याला आतमध्ये बोलवतात, त्याला विचारतात, केलास विचार? काय केलास विचार? त्यावेळेला जे काही विचार केलेला असतो तो अभय त्यांना सांगतो. ते बाबाही तयार असतात त्याला ते द्यायला. त्याचे नियम पुन्हा एकदा ते त्याला सांगतात. त्याला काय काय द्यायचं, तो कसं तुला सांगणार हे देखील त्याला ते समजवतात. सगळं समजून झाल्याच्या नंतरला त्याची जी काही विधी असते ती सुरुवात करतात. त्याला एका नारळामध्ये, म्हणजे जी काही एंटिटी असते ती एका नारळामध्ये बंद करून ती अभयकडे देतात. आजपासून हे तुझं आहे हे देखील त्याला म्हणतात. याचं व्यवस्थित पालन कर. अभयने त्यांच्याकडून ते 3 वर्षाच्या मुदतीवरती घेतलेलं असतं. त्या टायमावरती त्याला रिटर्न त्यांच्याकडे आणून मुक्त करायचं होतं, म्हणजेच की ती जी एंटिटी आहे ती मुक्त करायची होती. अभय ते घेऊन घरी येतो. घरातल्यांसोबत त्याने अगोदरच भांडण करून देवावरती वगैरे कपडा टाकून ठेवलेला असतो, कारण त्या बाबांनी वगैरे सांगितलेलं असतं देवपूजा वगैरे करायची नसते, देव झाकून ठेवायचे असतात किंवा काढून ठेवायचे असतात. जी काही पूजा वगैरे असते, जे काही असतं याचंच करायचं असतं. तर तसं तो देखील सर्व साफ वगैरे करून ठेवलेले असते ज्या जागेवरती त्याला ठेवायचं असतं, आणि घरातल्यांसोबत भांडून त्यांनी देव देखील झाकून ठेवलेले असतात. त्यानंतरला तो आणतो ते आणि ज्या जागेवरती ठेवायचं असतं त्या जागेवरती ठेवून त्याची पूजा वगैरे करून, जी काही त्याची पद्धत असते ती सर्व करून, आणि हे सर्व त्याने कुणालाच सांगितलेलं नसतं, आई बाबांना देखील नाही. थोड्याच दिवसाने तो कामावरती असतो. आपल्या त्याचे जे मालक असतात गॅरेजचे ते त्याच्याकडे येतात आणि त्याला सांगतात की अभय, जो तुझ्यासोबतचा मुलगा होता तो आता कामावरती येणार नाहीये, त्याच्या बदल्यात जे काही काम होतं ते आता तुला करावं लागणार आहे. तू जे काम करणार त्याचे एक्स्ट्रा पैसे, म्हणजे त्याचा पगार मी तुला देणार. त्या मुलाचा जो पगार होता तो तुला मी देणार, पण त्याचं काम देखील तुलाच करावं लागणार आहे. अभयच्या मालकांनी त्याच्याकडे ही जबाबदारी काहीतरी विचार करून दिली होती. अभयला तिकडे गॅरेजमध्ये काम करून करून खूप जास्त एक्सपिरियन्स आला होता, त्यामुळे हे सर्व त्याला त्यांनी दिलं होतं. अभय खूप खुश असतो, कारण त्याच्या जे काही प्रॉब्लेम वगैरे होते ते आता थोडे थोडे करून निघून जाणार होते. जसं एक्स्ट्रा काम करायला लागणार होतं तसं त्याला एक्स्ट्रा पैसे देखील मिळणार होते. तर तो खूप खुश होता. त्याने जाऊन त्याच्या आई वडिलांना देखील ही खबर सांगितली. त्याचे आई वडील देखील खूप आनंदी झाले.
त्यानंतरला नॉर्मली त्याचं चालू होतं. हे सर्व जे आणून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे झालं होतं. अभय कामावरती असतो. आपल्या कामावरतून घरी आल्याच्या नंतरला त्याची आई त्याला एक बातमी सांगते. ती बातमी अशी असते की त्यांच्या जमिनीचा व्यवहार खूप वेळेपासून थांबलेला होता. तो आता या वेळेला व्हायला निघाला होता आणि त्याच्यातून खूप सारे पैसे मिळणार होते. अभयची एक खूप जास्त इच्छा होती की आपलं एक स्वतःचं गॅरेज देखील असावं आणि ती इच्छा आता पूर्ण होणार होती, कारण खूप सारे पैसे त्याला मिळणार होते. त्या माणसाने दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं होतं. जे काही कागदपत्र वगैरे लागतात ते घेऊन, जसं ठरलेलं असतं तसं दुसऱ्या दिवशी अभय जातो देखील. जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते घेऊन तिकडे घेऊन गेल्याच्या नंतरला तो व्यवहार देखील पूर्ण होतो. जी काही प्रोसेस असते ती कंप्लीट होते आणि भरपूर सारे पैसे मिळतात. त्यातून तो आपलं एक नवीन गॅरेज ओपन करतो. आता जो मुलगा एक काम करणारा, नॉर्मल गॅरेजमध्ये काम करणारा मुलगा होता, तो आता स्वतःचा मालक झाला होता. त्याचे आई वडील देखील खूप आनंदात होते. तो देखील खूप आनंदात होता. थोड्याच दिवसाने ते गॅरेज चालायला देखील लागले आणि हे सर्व त्याच्यामुळे होत होतं, ज्याला त्याने घरात आणून दिलं. त्या गॅरेजच्या आजूबाजूचे देखील लोक आश्चर्यचकित होते की याचं एवढं गॅरेज कसं काय लवकर चालायला लागलं. त्याला त्या बिझनेसमधून भरपूर सारा प्रॉफिट व्हायला लागला होता. त्याच्या त्या गॅरेजमध्ये जागा कमी पडू लागली होती, कारण ज्या गाड्या येत होत्या रिपेअरिंगसाठी ठेवण्यासाठी जागा कमी पडली. त्याने त्यासोबत आपल्या आजूबाजूची जी जागा होती ती देखील घेतली आपल्या कामासाठी. त्याने विचार देखील केला नव्हता एवढ्या लवकर आपलं हे अस्तित्व दाखवेल. त्याने कधी विचारच केला नव्हता की आपलं देखील स्वतःचं गॅरेज असेल. हा त्याची इच्छा होती, पण ती कधी पूर्ण होईल हे त्याला देखील माहिती नव्हतं आणि ती इच्छा आता पूर्ण झाली होती. आणि ज्याची इच्छा होती म्हणजेच की गॅरेजची जोरात चालत होतं, त्यानंतरला खूप जास्त प्रॉफिट वगैरे व्हायला लागला होता त्याला. त्याने असा विचार केला की आपलं अजून एक दुसरं गॅरेज थोड्याच अंतरावरती टाकूया आणि त्याने जसा विचार केला तसं त्याने टाकलं देखील. कारण पहिलं जे गॅरेज होतं ते गॅरेज एवढं जोरात चालत होतं, स्वतःने देखील विचार कधी केला नव्हता. त्याचं दुसरं एक गॅरेज ओपन झालं, ते देखील गॅरेज चालायला लागलं आणि हे सर्व फक्त 8 महिन्यांमध्ये झालं होतं. बायंगी आणून त्याला 8 महिने झाले होते. 8 महिन्यामध्ये त्याचा स्वतःचा बिझनेस देखील होता आणि तो देखील चालणारा. त्या देखील गॅरेजला तशीच गर्दी व्हायला लागली. लोकांचा प्रतिसाद चांगला भेटत होता. अभयचे दिवस आता बदलले होते. कर्ज देखील संपून गेलं होतं. अभय त्या बिझनेसच्या जोरावरती अजून देखील एक वेगळा बिझनेस टाकायचा विचार करतो, ते म्हणजे हॉटेलचं. आणि ते देखील तो टाकतो. ते देखील जोरात चालायला लागतं. तो जसा विचार करत असतो, जी इच्छा मनामध्ये निर्माण करत असतो, ती इच्छा पूर्ण होत असते. आणि ह्याच्यामध्ये तो नियमित जे काही त्याला देणं असतं म्हणजेच की भोग वगैरे, तो देखील तो त्याला देत होता. त्याला म्हणजेच की बायंगीला. एक दिवशी अचानक आपल्या घरी अभय झोपलेला असताना रात्री दमून आल्याच्या नंतरला त्याला असा भास होतो की आपल्या दरवाजातून, म्हणजे ज्या रूम मध्ये असतो त्या दरवाजातून त्या बाजूने त्या बाजूला कोणीतरी गेलं. पण तो त्या गोष्टीला इग्नोर करतो की आपला भास आहे म्हणून. पण त्याला हे माहिती नसतं की त्याने जे आणून ठेवलेलं आहे त्याचं अस्तित्व त्याला दाखवायला लागलेलं आहे. थोडे दिवस असंच चालू असतं. त्यानंतरला त्याच्या कानावरती हलका आवाज यायला लागतो की अभय. त्यावेळेला तो त्या आवाजाला रिप्लाय करतो कोण आहे, कारण तो घाबरून जातो. त्यावेळेला त्याला समोरून आवाज येतो, मी ते आहे ज्यामुळे तू आलायस एवढ्यावरती. तुला जेवढं काही मिळालंय ते माझ्यामुळे मिळालंय. तू मला ओळखलं नाही. त्यावेळेला अभयला आठवायला लागतं त्या बाबांनी सांगितलेलं असतं ते की हा जे काही मागेल ते ह्याला द्यावं लागेल. आता जे काही आणलं होतं ते अभयशी बोलायला लागलं होतं. अभयच्या कानामध्ये सांगायचं, जे काही तो अभयच्या कानामध्ये सांगायचं ते अभयला द्यावं लागायचं. तो कधी बकरा तर कधी कोंबडा असे जिवंत प्राणी जो मागायचा, अभय त्याला ते द्यायचा. असंच रोज चालू असतं. आता जे त्याला ऐकायला यायचं फक्त ते आता त्याला दिसणार देखील होतं. हे अभयला माहिती नव्हतं. अभय एक दिवशी आपलं गॅरेजचं काम वगैरे आटपून रात्रीचा आपलं गॅरेज बंद करून निघत असतो. त्यावेळेला त्याला काळोखामध्ये कोणतरी, गॅरेजच्या बाजूला कोणतरी काळोखामध्ये उभं आहे असं त्याला जाणवतं. पण तो त्या गोष्टीला इग्नोर करतो, कारण काळोख असतो. त्याला असं वाटतं की माझ्या मनाचा भास आहे हा. त्याला हे माहिती नव्हतं की जे आपण बघतोय ते खरं आहे. तो तिकडून घरी येतो. घरी आल्याच्या नंतरला हे जे काही घडलेलं असतं ते त्याच्या घरामध्ये त्याच्यासोबत घडायला लागतं. तो त्यावेळेला देखील
इग्नोर करतो. कधी कधी झोपलेला असताना आपल्या छातीवरती कोणीतरी बसलेला आहे असं देखील त्याला वाटायचं, पण तो त्या गोष्टीला इग्नोर करायचा. एक दिवशी असाच झोपलेला असताना अचानक त्याची झोप उघडते आणि त्याला त्याच्या दरवाजाच्या इकडे, रूमच्या दरवाजाच्या इकडे कोणीतरी उभं आहे असं क्लिअर दिसतं. पण त्याचे ना हात आहेत, ना मान आहे, ना कान आहेत, ना कोणता अवयव आहे. पण त्याची सावली अशी होती, पण त्याला त्या गोष्टी सर्व आहेत. त्याला क्लिअर अशी ब्लॅक शॅडो पूर्ण दिसत होती. तो घाबरला. घाबरल्याच्या नंतरला त्याला विचारलं की कोण आहे. त्यावेळेला समोरून आवाज आला, मी तेच आहे जे तू घरात आणून ठेवलेलं आहेस. एवढं बोलून ती सावली गायब होऊन जाते. आता ते जे त्याला दिसलं होतं ते त्याला रोज दिसायला लागतं, पण त्यावेळेला तो घाबरत नाही, कारण आता त्याला माहिती पडलेलं असे हे काय आहे. ती त्याला कंटिन्यू दिसायला लागली. रोज तो त्याच्याशी बोलायचा, जे काही असेल ते त्याला सांगायचा. त्याला याची भनक नव्हती की आपण यात असाच घरी एकदा बसलेला असताना त्याची आई येते आणि त्याची आई त्याला म्हणते, अभय आता लग्न कर, मला आता या गोष्टी सर्व गोष्टी मला आता नाही झेपत, तू लग्न केलंस तर मला थोडीफार मदत देखील होईल. या गोष्टींचा तो विचार करतो. आईचं बोलणं त्याला पटलेलं असतं, कारण आता तिचं देखील वय झालं होतं, त्यामुळे ती बरोबर बोलत होती. पण लग्न करायच्या अगोदर अभयचं एक स्वप्न असतं की आपलं एक मोठं घर असावं. तो त्याच वेळेला ठरवतो की आपण आता आपलं एक घर देखील बांधायचं. आता सर्व ठीक आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे, तर आपण हे करू शकतो. दुसऱ्याच दिवशी तो घर बांधायचा जो विचार असतो तो पक्का करतो आणि घर बांधायला सुरुवात देखील करतो. नवीन घर तो त्याच्या जुन्या घराच्या पुढेच बांधतो, म्हणजे जेणेकरून त्याला तिकडे जाताही येईल, कारण त्या घरामध्ये त्याने बायंगीला ठेवलं होतं. तिला बघताही येईल, तिचं जे काही पालन असतं ते करताही येईल. त्या विचाराने तो त्या घराच्या पुढेच नवीन घर आपलं जे काही असतं ते बांधायला घेतो. घर बांधून देखील तयार होतो. पण या दरम्यान आहे ना, अभयची वागणूक थोडी बदलली होती. तो एकट्यामध्येच बडबडायचा, एकट्यामध्येच कुणाशी ना कुणाशी तरी बोलत असायचा. त्याला त्याच्या गॅरेजवरती देखील लोक बोलायचे, अरे तू कुणाशी बोलतोयस, काय बोलतोयस. त्यावेळेला तो त्यांना सांगायचा कुणाशी नाही, असंच मनामध्ये विचार चालू आहे. एक दिवशी घरी बसलेला असताना असंच एकट्यामध्ये बडबडत होता. त्यावेळेला त्याच्या आईने देखील विचारलं त्याला, अरे कुणाशी बोलतोयस, काय बोलतोयस, काय कळतंय तुला, काय झालंय तुला. त्यावेळेला तिला देखील तेच ते त्याला सांगतो, पण तो एकट्यामध्ये बडबडत नसतो. तो बोलत असतो त्याच्याशी, जे त्यालाच फक्त दिसत असतं. थोड्या दिवसांनी तो आपलं गॅरेजचं काम देखील सांभाळायला दुसरा कोणतरी माणूस ठेवतो. गॅरेजची जी पूर्ण देखरेख असतो तो माणूस करत असतो आणि तो गॅरेजला जाणं बंद करतो. एकट्यामध्येच राहायला लागतो. काळोखामध्ये राहणं, खूप दिवस आंघोळ न करणं, ज्या वेळेला त्या बायंगी जवळ जायचे असेल त्याच वेळेला आंघोळ करणं, एकट्यामध्येच बडबडणं, असे प्रकार काहीसे ते चालू असतात. त्याच्या आई वडिलांना जराही काही माहिती नसतं याच्यामधलं. त्याची आई त्याला विचारते की तू का नाही जात आहे गॅरेजला, सगळं सांभाळणार कोण. त्यावेळेला तिला देखील तो उत्तर करतो की आहे, सांभाळायला ठेवलेले आहे मी माणूस, तू काळजी नको करूस. अभयची आतापर्यंत परिस्थिती खूप चांगली झाली होती. बायंगीला घेऊन 1.5 वर्ष पूर्ण झाली होती. असंच योगेश अभयला भेटायला म्हणून येतो. त्यावेळेला त्याचं नवीन घर बघून तो थोडा आश्चर्यचकित पडतो, कारण ज्या वेळेला बायंगी पाहिजे होती त्याच वेळेला तो योगेशला भेटला होता. त्याच्यानंतरला त्यांच्या दोघांमध्ये काही भेट झाली नव्हती. तो ते बघून थोडा विचारातच पडतो की एवढं कसं काय. त्यावेळेला तो त्याला विचारतो देखील की अभय खरं खरं सांग की तू बायंगी वगैरे घेतली आहेस की काय. ज्या वेळेला बायंगीचं नाव ऐकतो त्यावेळेला थोडासा डचकून जातो अभय आणि त्याला म्हणतो की याच्याबद्दल काही बोलू नको, मी तसं काही नाही घेतलंय, आपण दुसऱ्या काहीतरी गोष्टींवरती बोलू. आणि तसं बोलून तो विषय बदलून टाकतो. त्यांच्यामध्ये भरपूर काय बोलणं होतं. त्याला तो सांगतो की माझ्या जमिनीचा व्यवहार जो होता तो पूर्ण झाला, त्यामधून मला जे काही पैसे मिळाले त्या पैशांमध्ये हे सर्व मी उभं केलंय. माझे बिझनेस वगैरे आहेत गॅरेजचे, त्यामधून जे काही पैसे मिळतात त्यामधून हे सर्व मी उभं केलेलं आहे. योगेशला त्याच्या बोलण्यावरून थोडाफार डाऊट येतो की एवढ्या लवकर कसं काय झालं हे. बाकीचे देखील गॅरेजवाले आहेत, त्यांचं न चालता याचं कसं काय चालायला लागलं.
एक सोडून 2-2 गॅरेज, काहीतरी गोष्टीत काहीतरी गडबड आहे. त्यावेळेला योगेश काही त्याला बोलत नाही. तिकडून जे काही नॉर्मल बोलणं असतं ते बोलून त्याला भेटून तिकडून निघून जातो. अभयला खूप सारा पैसा देत होता, कधीही न संपणार. जसजसे दिवस जात होते आणि जसजसं अभयकडे सर्व काही वाढत जात होतं तसतसा तो ज्याच्यामुळे वाढत होतं त्याला देखील खुश ठेवत होता, त्याला देखील भोग देत होता, त्याचे नियम देखील पाळत होता. अभयची आई रात्री अचानक उठते. त्यावेळेला अभयला आपल्या जुन्या घरामध्ये जाताना ती विचार करते की हा तिकडे कशाला जातोय. तिला वाटलं असं की काहीतरी सामान वगैरे घ्यायला जातोय. ती त्याला काहीच बोलली नाही, पण तिच्या मनामध्ये हा देखील विचार आला, एवढ्या रात्रीचा का? ती बोलली असेल काहीतरी, जाऊ दे. ती आपली जाऊन झोपून जाते. अभय तिकडे त्याची पूजा करायला जात असतो. त्यावेळेला ती त्याला बघते. अभयला माहिती नसतं की आईने आपल्याला बघितलंय इकडे येताना. अभयने त्या रूमला स्वतःचा एक असा टाळा लावला होता, जे की त्याची चावी फक्त त्याच्याकडेच असायची. एकदा त्याला तसंच बघ जुन्या घरातून बाहेर येताना, पण ती त्यावेळेला देखील तोच विचार करते, काही ना काहीतरी कामानुसार गेला असेल. असं करता करता ती 3 आठवडे कंटिन्यू त्याला त्या घरातून बाहेर येताना बघ. तिला थोडंफार वेगळं वाटतं की नक्की काय आहे, हा सारखा सारखा का जातो तिकडे. ती त्यावेळेला ठरवते की हा तिकडे कशासाठी जातो हे आपण माहिती करूया. आणि जसं ती विचार करते तसं ती त्याचा शोध घ्यायला देखील जाते. ती अभयच्या रूम मध्ये जाऊन ज्या त्या रूमला टाळा लावलेला असतो ती चावी शोधायला सुरुवात करते. पण तिला ती चावी भेटत नाही, कारण अभयने ती चावी लपवून ठेवलेली असते. त्यानंतरला ती त्याच्यावरती लक्ष ठेवून असते. एक दिवशी मध्यरात्री अभय त्याच आपल्या जुन्या घरी जिवंत कोंबडा नेताना दिसतो. आणि हे सर्व करत असताना त्याची आई त्याला बघत असते. तो कोंबडा नेताना बघते. ती विचार करते की हा तिकडे हे काय घेऊन चाललं. आतमधून रूमचा दरवाजा बंद असल्यामुळे सर्व करून अभय तिकडून जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला ती त्याला विचारते, तू काय करत होता तिकडे? जिवंत कोंबडा का घेऊन गेला आणि तो कोंबडा कुठे आहे? त्यावेळेला तो तिला असंच खोटं सांगतो की अरे त्याला ठेवायला म्हणून मी तिकडे गेलो होतो, तू तिकडे जाऊ नकोस. एवढं बोलून तो तिकडून निघून जातो. तिच्या आईला थोडा डाऊट येतो त्याच्यावरती की काहीतरी गडबड आहे. त्यावेळेला ती त्याच्यावरती लक्ष ठेवायचा विचार करते. त्यावेळेला ती आपण स्वतः जाऊन बघूया काय आहे तिकडे, हा कशासाठी जातो. त्यावेळेला ती तो झोपलेला असताना त्या रूमची चावी शोधायला जाते, पण ती चावी तिला मिळत नाही. असा विचार करते की आपण ह्याच्यावरती लक्ष ठेवूया. त्यावेळेला तिला तेच पुन्हा करताना तो दिसतो आणि त्यावेळेला ती डायरेक्ट जाऊन बघते. जे तिला नाही करायचं होतं ते काम ती करते. जसा अभय टाळा खोलतो तशी ती मागून येते आणि डायरेक्ट रूम मध्ये जाते. रूम मध्ये गेल्यावरती दुसऱ्या रूम मध्ये, म्हणजे ज्या रूम मध्ये त्याने ते सर्व मांडलेलं असतं त्या रूम मध्ये ती डायरेक्ट जाते, कारण त्याने टाळा लावलेला नसतो, कारण घरामध्ये कोणच नसतं. त्यामुळे तो त्या रूमला टाळा नाही लावत. तर ती डायरेक्ट जेव्हा जाऊन बघते त्यावेळेला ती देखील बघतच बसते की ह्याने आपल्या मुलाने काय मांडून ठेवलंय हे. जसं अभय बघतो की आपल्या आईने आता हे सर्व बघितलेले, त्या बाबांनी सांगितलेलं होतं की ह्याला तुझ्या व्यतिरिक्त कोणी दुसरं बघता कामा नये, हे दुसऱ्याला कोणाला माहिती पडलं नाही पाहिजे. त्यावेळेला अभय तिला जोरात ओरडतो की अरे तू इथे कशाला आलीस, तू जा आधी, तुला सांगितलं होतं ना मी इकडे यायचं नाही म्हणून, तू कशासाठी आलीस, तू जा आधी इकडून. त्यावेळेला त्याची आई तिकडून गपचूप निघून जाते. अभयला आता खूप जास्त टेन्शन आणि भीती झालेली असते की आपल्या आईने बघितलेलं असतं ते, आपण त्याचा नियम मोडलाय, आता काय होईल, आता कसं होईल, काय करू मी आता. त्या बाबांनी सरळ सरळ त्याला सांगितलं होतं मोडला जाईल, त्यावेळेला हा उलटून तुला परिणाम देईल. अभयच्या मनामध्ये तीच गोष्ट सारखी सारखी यायला लागते. अभयला खूप जास्त भीती वाटू लागते. अभयची आई तिकडून जशी नवीन घरामध्ये जाते तशी तिची तब्येत डायरेक्ट बिघडून जाते. अभय देखील त्या घरातून आपल्या नवीन घरामध्ये येतो आणि आईला बोलतो की तुला सांगितलं होतं ना मी की तिकडे येऊ नको म्हणून, तू का आलीस. त्यावेळेला तो तिच्या हातावरती आपला हात ठेवतो आणि तिला बोलतो तू बोलत का नाहीस, काय झालं तुला. ज्या वेळेला तिला तो स्पर्श करतो त्यावेळेला त्याला तिचा हात खूप गरम लागतो. त्यावेळेला त्याला समजतं की हिची तब्येत बिघडली आहे, हिला ताप आलाय. जे काही होतं त्याचा नियम मोडलेला असतो आणि ते आता उलटून परिणाम द्यायला लागलेलं असतं. त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात की माझ्या आईला हे काही जास्त दुखापत वगैरे तर नाही करणार ना,
हे माझ्या आईला काही करणार तर नाही ना. तो खूप जास्त घाबरलेला असतो. तेवढ्यातच त्याची आई चक्कर येऊन खाली पडते. तिला तो घेऊन रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्याच्या नंतरला तो डॉक्टरांना वगैरे बोलवतो. तिकडे डॉक्टर वगैरे येतात, जे काही चेकअप वगैरे करतात आणि त्यांना आराम करायला सांगा असं अभयला सांगून ते तिकडून निघून जातात. अभयच्या आईची तब्येत चांगली व्हायच्या बदली अजूनच जास्त बिघडत जात होती. तो सारखा डॉक्टरांना बोलवत होता. जसजशी तब्येत जास्त व्हायची तसा तो डॉक्टरांना बोलवत होता. डॉक्टर येऊन देखील त्याचा काही फरक पडत नव्हता. खूप जास्त तिची तब्येत बिघडायला लागली होती. शेवटीला डॉक्टर देखील 2-3 दिवसामध्ये बोलले की यांना काय झालं ते मला देखील नक्की कळत नाही. यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. 2 उपचार झालेत, त्याच्यामुळे यांना आराम मिळायला पाहिजे होता, पण यांचा त्रास वाढत चाललाय. तुम्ही हॉस्पिटलला यांना लवकरात लवकर ॲडमिट करा. जसं डॉक्टरांचं बोलणं होतं तसं अभय तिला घेऊन हॉस्पिटलला घेऊन जातो. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. त्याला घरी आल्याच्या नंतरला त्याच्या मनामध्ये विचार येतात, हे त्याच्यामुळेच झालेलं आहे. आपण त्याचा नियम मोडला, त्यामुळे हे सर्व घडतंय. तो त्याच्या जुन्या घरामध्ये जातो आणि त्याची माफी मागायला लागतो. त्यावेळेला तीच ब्लॅक शॅडो त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याला बोलते, माझा नियम मोडला गेला, आता मी त्याला नाही सोडणार. ज्याने माझा नियम मोडलाय त्याला मी घेऊन जाणार. त्यावरती अभय त्याला बोलतो, असं नका करू, मी माफी मागतो. हवं तर दुसरं काहीतरी घ्या, ते नका मागू. त्यावरती ते बोलतं, नाही, माझा ज्याने नियम मोडलाय मी त्यालाच घेऊन जाणार. आणि तेवढं बोलून ते गायब होऊन जातं. असतो त्यामध्ये तो जाऊन डायरेक्ट योगेशला भेटतो. सुरुवातीपासून जेवढं काही घडलेलं होतं, जे काही झालेलं होतं, ते सर्व काही तो योगेशला सांगतो. त्यावेळेला योगेश त्याला हे बोलतो की याचा पर्याय माझ्याकडे नाही हवाय. हे जिकडून आणलंयस तिकडेच काही ना काहीतरी याचा उपाय मिळेल. त्यावेळेला ते दोघं जण त्या बाबांकडे जातात. त्या बाबांकडे गेल्याच्या नंतरला जेवढं काही असतं, जे काही घडलेलं असतं ते देखील त्यांना सांगतात. त्यावेळेला ते बाबा त्याला जोरात ओरडून बोलतात की तुला सांगितलं होतं याचा नियम मोडू नकोस. आता हे जे मागेल ते त्याला द्यावंच लागेल. हे कुणाचंच ऐकणार नाही, माझंही देखील नाही ऐकणार. हे तुला मी पहिलंच सांगितलं होतं. जसजसं ह्याचे दिवस संपायला येतात तसतसं हे आपले असर दाखवायला सुरुवात करतं. हे आपल्या जवळच्या व्यक्तीला कोणाला तरी घेऊन जातं. मी तुला अगोदरच या गोष्टी सर्व सांगितल्या होत्या. तुला हे देखील मी सांगितलं होतं, तुझं जसं काम होईल, तुझे प्रॉब्लेम जसे संपून जातील तसं तू ह्याला माझ्याकडे आण आणि याला मुक्त कर. ते देखील नाही केलंस. हा तुला देत गेला आणि तू घेत गेलास, त्या मोहामध्ये अडकत गेलास. मी तुला हे देखील सांगितलेलं होतं की याला लवकरात लवकर मुक्त कर, नाहीतर हा मनामध्ये असे विचार येतो की याला तू मुक्त करू शकत नाहीस. या सर्व गोष्टी कशा काय विसरून गेलास. त्या बाबांनी त्यावेळेला त्याला 2 उपाय सांगितले. योगेश देखील त्याच्या बाजूला उभा होता. एक पहिला उपाय म्हणजे तो जे मागतोय ते त्याला दे, म्हणजेच की ज्याने याचा नियम मोडलाय त्याचा हा भोग मागतोय, तो भोग त्याला घेऊ दे. नाहीतर दुसरा उपाय असा आहे की ज्याने याला आणलंय त्याला तो घेऊन जाणार, म्हणजेच की तुला. मग विचार कर काय करायचं ते. अभय आणि योगेश तिकडून निघून जातात. अभय घरी येईपर्यंत तोच विचार करत असतो की माझ्या एका चुकीमुळे हे काय झालं. मला जे पाहिजे होतं ते सर्व दिलं देखील, पण आता याची घ्यायची वेळ आली तर हा सर्व काही घेतोय देखील. त्यासोबत वेगळं काहीतरी घेऊन जायचं आहे. मला कसं काही कळालं नाही. घरी येतो, योगेश देखील आपल्या घरी जातो. घरी आल्याच्या नंतरला तो तेच विचार करत असतो. एक शेवटचा विचार अभय करतो आणि जाऊन आपल्या बेडवरती जाऊन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतरला त्याचे आई बाबा दोघंही उठतात. उठल्याच्या नंतरला आई स्वतःला चेक करते आणि ती बघते की माझी जी तब्येत होती बिघडलेली ती आता सर्व चांगली झालेली आहे. हे आपणच झालेलं असतं. अचानक ती विचार करते की हे कसं काय झालं, हे अचानक कसं काय घडलं. ती ही खबर सांगायला अभयकडे जाते, म्हणजेच की अभयच्या रूममध्ये जाते. अभयच्या रूममध्ये गेल्यावरती ती जेव्हा अभयला बघते त्यावेळेला ती बघतच राहते आणि जोरात किंचाळते. कारण ज्या वेळेला ती अभयला बघते त्यावेळेला अभयचं शरीर पूर्णच्या पूर्ण सुकलेलं असतं, जसं की कुणी त्यातलं सर्व काढून घेतलेलं आहे. असं वाटत होतं की सर्व कुणीतरी शोषून घेतलेलं आहे. पूर्ण सुकलं होतं, हाडांशिवाय काहीच नव्हतं. ही हालत बघून ती घाबरूनच जाते
ती अभयला जोरजोरात हलवून उठवायचा प्रयत्न करते, पण अभय काय उठत नाही, कारण अभय या जगातून निघून गेलेला असतो. अभयने हे जग सोडलेलं असतं. काल रात्री जो त्याने शेवटचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयामध्ये त्या बाबांनी सांगितलेला दुसरा उपाय, म्हणजेच की ज्याने याला आणलंय त्याला तो घेऊन जाणार, आणि तो उपाय अभयने निवडला होता. त्याने आपल्या आईच्या बदली स्वतःचा जीव दिला होता. त्याच दिवशी ही खबर सर्वीकडे पसरते. सर्व लोक विचारात पडतात की एवढा चांगला मुलगा कसा काय अचानक गेला. योगेशला देखील ही खबर माहिती पडते. योगेश देखील खूप दुःखी होतो. तो स्वतःला म्हणतो की उगाच मी त्याला या गोष्टीबद्दल माहिती दिली. जर त्यावेळेला त्याला हे मी सांगितलं नसतं तर आज ही वेळच आली नसती. योगेशला माहिती होतं हे काय झालं होतं ते, आणि अभयच्या आईला देखील माहिती होतं. त्यानंतर अभयच्या आईने त्या जुन्या घरामध्ये त्यांच्या जाऊन बघितलं. त्यावेळेला तो नारळ फुटलेला होता 2 भागांमध्ये. त्याचे 2 भाग झालेले होते. त्याचं मृत्यूचं कारण अजून देखील माहिती नाही पडलं. ज्यांना याच्याबद्दल माहिती होतं त्यांनाच फक्त माहिती आहे की हे काय झालंय. ते जे काही होतं त्याच्याकडे ते सर्व निघून गेलेलं होतं. त्याचं घर, त्याची गाडी, त्याचं गॅरेज, त्याचं हॉटेल, सगळं काही निघून गेलं. आजही त्याचे आई बाबा तिकडेच राहतात कोकणामध्ये. त्याची जी बारकी बहीण होती ती त्यांना बघते. आणि ही सर्व स्टोरी जी काही आहे, अशा सर्व गोष्टींचा कायच उपयोग जो की आपला जीव घेऊन जाईल. ज्या वेळेला त्याने दिलं त्यावेळेला खूप कमी वेळ लावला, आणि ज्या वेळेला त्याचा घ्यायचा टाइम आला त्यावेळेला त्याने त्यापेक्षाही कमी वेळ लावला. जे असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी त्याचे गॅरेज वगैरे होते तिकडे अजूनही आवाज वगैरे येतात, विचित्र. त्याचं घर वगैरे जिकडे होतं त्या ठिकाणी देखील आवाज वगैरे येतात विचित्र. जिकडे त्याचा बिझनेस वगैरे होता त्या ठिकाणी कोणताही बिझनेस टिकत नाही. त्या गावाचं नाव वगैरे सांगू शकत नाही, कारण ही स्टोरी खूप त्यावेळेला फेमस झाली होती. ही जी स्टोरी आहे ती माझ्या मित्राला, जो की आपल्या स्टोरीमध्ये योगेश नावाचा कॅरेक्टर आहे, जो रिअलमध्ये त्यांचं नाव वेगळं आहे, आपण स्टोरीमध्ये योगेश म्हणून ठेवलेलं आहे, त्यांनीच ही स्टोरी माझ्या मित्राला सांगितली होती. आणि ते देखील आहेत अजून, आणि ते देखील आपल्या कोकणामध्येच राहतात. तर अशी काहीशी स्टोरी होती. सर्वात पहिली स्टोरी आहे आपली. याचा पुढचा प्रयत्न जो असेल तो अजून चांगला असेल स्टोरी सांगायचा. जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा थोडा. म्हणजे पहिलीच व्हिडिओ आहे, एवढं काही जास्त समजत नाही किंवा करताही येत नाही. हळूहळू आपण इम्प्रूव्हमेंट आणू 100%. तर तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. अशाच नवीन स्टोरी मी आणत जाईन. तोपर्यंत आपण भेटूया. हर हर महादेव. जय बजरंग.